बदलते जीवन भाग 2 या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आता या पाठामध्ये आपण भाषा, क्रीडा, नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे, दूरदर्शन या क्षेत्रामध्ये झालेल्या बदलांविषयी काही माहिती घेणार आहोत. तर आता सर्वप्रथम बघूया भाषा. भारतामध्ये हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तामिळी, तेलुगू, उर्दू, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्वाच्या आहेत. आणि त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषा सुद्धा आहेत. त्यांची संख्या आता कमी होत आहे. त्या वेळीच जपायला हव्यात. अन्यथा एक चांगला ठेवा आपल्या भारतामधला हा नष्ट होईल. असं असलं तरी काही हिंदी चित्रपटांमधून सर्वत्र पोचलेल्या हिंदी भाषेने भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचं काम हे केलेलं आहे. पुढे बघूया आपले मुद्दे स्पष्ट करताना की 1990 नंतर सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमुळे भारतामध्ये इंग्रजी भाषेचं प्राबल्य वाढत चाललेलं आहे. बरोबर? आणि इंग्रजी ही भाकरीची भाषा होऊ लागली आहे. नोकरीच्या अनेक संधी इंग्रजी भाषेमुळेच उपलब्ध होऊ लागल्या आहेत. इंग्रजी शिकण्यामध्ये भारतीय लोक हे आघाडीवर आहेत. तथापि या प्रक्रियेनं प्रादेशिक भाषांचं अस्तित्व हे धोक्यात येऊ नये याची काळजी घ्यायला हवी मात्र. बरोबर? आता पुढे बघूया क्रीडा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये मोजक्या खेळांची नावं ही घेतली जायची आणि यामध्ये बदल करण्याचे काम काही खेळाडूंनी केलेलं आहे. त्यामुळे काय झालं तर खेळ आणि खेळाडू हे दोघेही मोठे झाले आणि यातलं एक उदाहरण म्हणजे गीत सेठी होय. काय? गीत सेठी. बिलियर्ड्स या खेळाच्या स्नूकर या प्रकारात सेठी यांनी जागतिक प्रावीण्य मिळवलं. आता जागतिक व्यावसायिक स्पर्धेत 5 वेळा आणि जागतिक हौशी बिलियर्ड्स स्पर्धेत 3 वेळा त्यांनी विजेतेपद हे मिळवलं आणि या खेळाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. आता वृत्तपत्रामध्ये या खेळाच्या बातम्या छापून येण्यास सेठी यांचे कर्तृत्व हे कारणीभूतच आहे. कारण त्यांनी तशी कामगिरीच केली, त्याच्यामुळे त्यांचं नाव हे झळकणारच अर्थात. आता भारतातील काही उदयोन्मुख खेळाडूस आता भारतातील उदयोन्मुख खेळाडूस त्यांनी नवे क्षेत्र असं उपलब्ध करून दिलं. आता पुढे बघूया की 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली. आणि मग याच वर्षी सुनील गावस्कर यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. त्यांचं छायाचित्र आपण बघतोय, आपले क्रिकेटवीर सुनील गावस्कर. चला पुढे जाऊया. 1985 मध्ये भारतानं बेन्सन अँड हेजेस या क्रिकेट स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवलं आणि याचा परिणाम भारतातल्या सर्वच राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये क्रिकेट हा खेळ खेळला जाऊ लागला. मग देशी खेळ मागे पडून क्रिकेटचा खेळ आघाडीवर आला आणि क्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून काही चित्रपटांची निर्मिती सुद्धा करण्यात आली. दूरदर्शनवर पूर्ण 5 दिवस 1 दिवस असे खेळाचे प्रसारण सुद्धा सुरू झालं. मग एशियाड आणि ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारत हा सहभागी होताच अर्थात. मग इसवी सन 2000च्या ऑलिम्पिक मध्ये कर्णम मल्लेश्वरी हिने भारोत्तोलन वेट लिफ्टिंग ह्याच्यामध्ये पदक मिळवलं. त्यांचं आपल्याला इथे छायाचित्र दिसतंय. पुढे बघूया आपण काय शिकलो या अंतर्गत. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 दिलेले आहेत विधान आणि खाली काही पर्याय सुद्धा आहेत.
हे व्यवस्थित उत्तर आपल्या वहीमध्ये तुम्हाला नमूद करायचे. चला तर मग पुढे जाऊया.